नमस्कार, मी दीपाली म्हात्रे. लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज माझ्यासोबत तुमचे लाडके एजे आणि लीला आहेत आणि ते इतके सुंदर नटलेत कारण प्रेमाचं केळवण पार पडलंय. दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि मी बघते प्रचंड उत्साह पाहायला मिळालाय. एजे, लीला, प्रेक्षक ओरडतायत अक्षरशः. एजे, तुझी भूमिका प्रेक्षकांना आवडते. प्रेमाचं केळवण पार पडलंय आणि प्रेमाची माणसं तुम्हाला आज भेटलीत. खरं तर कसं वाटलं त्यांना भेट? खूप म्हणजे त्यांचा उत्साह बघून, एवढं प्रेम बघून लिटरली आय मीन आय कांट इवन एक्सप्रेस इन वर्ड्स की ओव्हरवेल्मिंग आहे खूप. रिस्पॉन्स चांगला आहे आणि कुठल्याही आर्टिस्टला जेव्हा रिस्पॉन्स चांगला मिळतो तेव्हा एक कामाची चीज होते, तेव्हा खूप बरं वाटतं की मेहनत जे टाकतोय आम्ही ते कुठेतरी लोकांना आवडती आहे. सो गॉड इज बीन काइंड. दर्शक लोक खूप काइंड आहेत की एवढं प्रेम देत आहेत. फार फार मनापासून धन्यवाद की एवढं प्रेम ते आम्हाला देत आहेत. लीला, खरं तर उखाणे झाले, बऱ्याच गोष्टी झाल्या. सगळेजण तुम्हाला प्रॉम्प्ट करतायत. म्हणजे ते म्हणतात ना की लीलाची धडपड आम्हाला बघायची आहे. कदाचित तिच्या गोष्टीमुळे आज काहीतरी एजे बोलेल, एजे हसेल. त्याच्या हसण्यावर बऱ्याच जणांचा जीव होता की आज तरी एजे हसेल. सो हे सगळं प्रेक्षक तुम्हाला जेव्हा स्वतःहून आता समोरून सांगतायत, कसं वाटतं? खूप छान वाटतंय कारण एरवी आम्ही शूटिंग करतो, घरी जातो, हेच आमचं रुटीन असतं. पण अशा इव्हेंट्सना किंवा असंच आम्हाला ना ॲक्च्युली कळतं की लोकांना कसं वाटतं ना, ते एरवी आम्हाला ते कळत नाही. आणि मग हे इतकं प्रेम मिळाल्यावर असं वाटतं यार आम्ही अजून जोमाने काम करू, अजून शूटिंग करू. आणि सगळा खरंच थकवा निघून गेला आहे. म्हणजे सकाळी मी आले तर थोडी दमले होते शूट करून. यांचं प्रेम, यांचा उत्साह, अगदी नावाने हाक मारणं असू दे की हक्काने जवळ घेणं असू दे, ते बघून खूप छान वाटते. आणि केळवण कसं झालंय? केळवणात काय काय पदार्थ होते? खरं तर ॲक्ट्रेस म्हटल्यानंतर खूप सारं डाएट कॉन्शियस तुम्ही असता, फार कमी गोड खाता. नेमकं केळवण कसं पार पडलंय? मनसोक्त खाल्लंय की नाही? खूप जरा जास्तीच खाल्लं आहे. तेच मी म्हणतो, लोक ते ऑर्गनायझर्स म्हणत होते जेवण आवडलं का नाही. सुपर्ब होतं बिकॉज पंक्तीत असं बसून खूप वर्षांनी असं बसलो आहे पंक्तीत. नॉर्मली आता ते बुफे सिस्टम वगैरे असते आणि ते ते मनापासून खाल्लं जात नाही त्याच्यात. सो आय थिंक दिस वॉज अ व्हेरी गुड चेंज फॉर ऑल ऑफ अस. बट द सॅड पार्ट इज ह्याच्यानंतर आम्ही काम करायला जाणार आहोत. नाहीतर ते काय म्हणतात त्याला, वामकुक्षी, ते नाही मिळणार आम्हाला बेसिकली. कशावर ताव मारलायस मस्तपैकी? कुठली गोष्ट आवडली केळवणात? पंचपक्वान्न होते आणि त्यातलं माझं आवडतं म्हणजे आमरस. ऑब्व्हियसली आंब्याचं सीझन आहे आणि पुरणपोळी मला फार आवडते. मी दोन्ही गोष्टी मनसोक्त खाल्लेल्या आहेत. खरं तर डाएट आहे. मी कालच यांनी आमरस मागवला त्यावेळी म्हटलं नाही, माझी शुगर बंद आहे, मी खाणार नाही. पण आज मी सगळं खाल्लं आहे. भरलेलं ताट बघून खरं तर सगळ्यांची भूक निघून जाते आणि असं भरलेलं ताट काय खाऊ काय नको होतं. किती पदार्थ होते ताटात आणि किती अवॉइड केले आणि किती खाल्लेत हे खरं सांग? आम्ही सगळं खाल्लं आहे. लिटरली आम्ही सगळं खाल्लं आहे बिकॉज आय थिंक मसाले भात वॉज माय फेवरेट इन द थाळी. खूप सुंदर होता मसाले भात. बरेच वर्षांनी खाल्ला आहे मसाले भात तूप घालून वगैरे. सो आय थिंक बऱ्याच वर्षांनी मी ताट माझं एकदम साफ केलेलं आहे एकदम. हो, सेम. मला वालाचं धिरडं खूप आवडलं असं तुला मजा आहे. खूप छान होतं. आणि हो, आणि मला सवय की ताट भरलेलं असलं की मी अजून काही वाढून घेत नाही. आधी ते सगळं संपवायचं असतं आणि खरंच ते सगळं संपूनच माझं पोट भरून गेलं. एजेच्या स्माईलवर सगळेजण फिदा होते. त्यांचं असं म्हणणं आहे, हिटलर हिटलर असं वाटतं तो खूप प्रेमळ वाटतोय, एकदा तरी हस. काय म्हणजे हे प्रेक्षकां जेव्हा कमेंट करतात एखादी, तेव्हा काय फील होतं? आणि तू पण तेवढा इंटरॅक्ट करत होता प्रेक्षकांशी, त्यांचं म्हणणं जाणून घेत होता. कसा झाला संवाद तुझ्या चाहत्यांसोबत? फारच सुंदर झाला. रिस्पॉन्स एवढा तगडा मिळाला होता, मला वाटलं नव्हतं एवढा चांगला मिळेल. आणि तेच ते प्रेम बघून एवढं गहिवरून येतं की लोक बघतायत मालिका, जे आम्ही कष्ट करतो, रोज एवढं उन्हात शूट करतोय आणि सगळेजण टीम एवढी मेहनत करते. इनफॅक्ट मी जाऊन सेटवर सगळ्यांना सांगणार पण की बाकीच्या टीम मेंबर्सचं पण खूप तारीफ झाली आहे, कौतुक झाली आहे, तर त्यांना पण बरं वाटेल ऐकल्यावर. सो हसणं म्हणजे बेसिकली रोल माझा तसा आहे. पण तुम्ही माहिती आहे ऑफ स्क्रीन आम्ही किती मजा करतो सेटवर वगैरे. पण रोल तसा आहे म्हटलं ते करावं लागतं थोडं. ते दॅट्स वॉट वी आर पेड फॉर ॲज being as actors, you know. So आय एम हॅपी दॅट की तो एक कॅरेक्टर जो आहे माझा, जो सिरियसनेस आहे, तो लोकांना पटला आहे. म्हणजे नाही तर लोकांना न पटलं नसेल तर त्यांना ते गणतं सगळं इक्वेशन सगळं. सो आय एम रिअली हॅपी दॅट पीपल आर एन्जॉईंग दॅट कॅरेक्टर, की तो झोनमध्ये जो आहे जे बरं वाटतं ऐकायला ते. लास्ट इंटरव्ह्यूमध्ये राकेशने म्हणजे अर्थात एजेने लीलाला अशी कमेंट केली होती की तू आंबा दिसतेस. मी तेच बोललो होतो आतमध्ये. डिस्कशन की ह्या वेळेला कुठलं फळ, असं मी त्यांना जस्ट आत विचारलं आणि आमचं ठरलंही आहे फळ. संत्र. आज मी आहे संत्र. पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये बघूया नवीन फळ कुठलं नाव देतं मला राकेश.
ही थीम आहे राईट तुमची सगळ्यांची येल्लो ऑरेंज अशी थीम आहे प्रेमाच्या केळवणाची. पण एक म्हणजे की उखाणे घ्यायला सांगितले आणि तू गुरु बनली होतीस एकाची. सो उखाण्यांमध्ये किती तरवेस झालीस आणि त्या आत्ता जर तुला एखादं पटकन इम्प्रॉम्प्ट घ्यायला सांगितलं तर कुठला? रेडी आहे ना? अरे युनिटमध्ये काल जेव्हा कळलं की मी केळवणाला चालली सगळ्यांनी मला बसवून घे बघ उखाणा विचारणार आपल्या सिरियलचं नाव राख म्हणून सांगितलं. माझ्या बाबांनी मला एक उखाणा करून मेसेज केली बोलली उखाणा कसं त्यांनी सगळ्यांनी मला शिकवलेलं आहे तर मी घेतेच की जहागीरदारांच्या घराची जबाबदारी पेलणं नाही सिम्पल. जहागीरदारांच्या घराची जबाबदारी पेलणं नाही सिम्पल पण एवढं नक्की सांगते लग्नानंतर लीला म्हणणार नाही एजेंना अंकल. किती सुंदर. भरपूर तयारी झाली आहे. एजे आता एखादा मला एक खरंच येत नाही उखाणे यार. प्रयत्न कर ना प्रयत्न. सेटवर तुला नाही सांगितलं तू केळवणाला मला कोणी का मला कोणी 3 सुना आहेत तुझ्या त्यांनी कोणीतरी करायला हवं होतं. ऍक्च्युली नाही सांगितलं मला. जहागीरदार असेच येते ना काही घेत नाही बाबा आमचे लीला. मोहित ते चांगले घेतलं तुझं लीला. ऑरेंज संत्र दिसतेस ह्याच्यातच तुझं नाव घेऊन मोकळा झालाय तो. आज त्याने फळ ठरवून मोकळा झालाय. आंबा झालाय संत्र झालंय. नेक्स्ट टाइम आता फ्रुट्स आहेत. थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. असंच प्रेक्षकांचं प्रेम तुम्हाला मिळत राहू दे. थँक्यू.